पाठ चौथा. श्रावण मास. कवी बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे. या कवितेमध्ये कवीने श्रावण महिन्यातील निसर्ग सृष्टीचं सुंदर वर्णन केलं आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिन्याच्या आधी थोडा पाऊस होऊन गेलेला असतो, त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. आता पावसाचा जोर कमी झालेला असतो आणि एका क्षणात पावसाची सर तर एका क्षणात ऊन असा खेळ चालू असतो. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. आणि यामुळे आकाशात इंद्रधनुष्य दिसायला लागतं, जणू काही आकाशाच्या मंडपाला बांधलेलं तोरणच. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहाहा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. सूर्यास्त झाला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा सूर्य चमकू लागतो आणि उंच उंच झाडांच्या शेंड्यावर पिवळं ऊन दिसायला लागतं. उठती वरती जलदा वरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. ढगांवर वेगवेगळ्या रंगांची उधळण होते, जणू काही सुंदर नक्षीच. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरुनी येती अवनी वरती ग्रहगो लचिकी एकमते. आकाशात बगळ्यांचा थवा एका रांगेत उडत असतो आणि ते जेव्हा जमिनीवर उतरतात तेव्हा जणू आकाशातले ग्रह पृथ्वीवर आलेत असं वाटतं. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळासह बागडती. हिरव्यागार ओलसर कुरणांमध्ये सुंदर हरणी बागडत असतात आणि मध्येच येणाऱ्या पावसाच्या सरींनी भिजलेले पंख पाखरं वाळवत असतात. किल्लारेही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे. छान कोवळा चारा खायला गाई गुरं आणि त्यांच्या मागे गुराखी रानात फिरत असतात. गुरांच्या मागे फिरत गुराखी गाणी गात बासरी वाजवत असतो आणि हे पाहून कवीला वाटतं की जणू काही तो श्रावण महिन्याचा मोठेपणा सगळ्यांना सांगत आहे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा रोषमनीचा मावळला. बागेमध्ये वनामध्ये वेगवेगळी फुलं उमलली आहेत. त्यात सोनचाफा आणि केवड्याचा वास दरवळत आहे. सुंदरसा पारिजातक पाहून कवीला वाटतं की आता तरी सत्यभामा म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी हिचा श्रीकृष्णावरचा राग गेला असेल, कारण प्राजक्ताची फुलं पाहून कवीला श्रीकृष्ण, सत्यभामा आणि रुक्मिणी यांची महाभारतातली कथा आठवते. सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. श्रावण महिन्यामध्ये खूप सण आणि व्रत वैकल्य साजरी केली जातात. त्यासाठी लागणारी पानं फुलं खुडण्यासाठी स्त्रिया आणि मुली परडी घेऊन नगराजवळच्या बागेमध्ये जातात. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. यानंतर देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिला म्हणजे जणू श्रावण महिन्याच्या पवित्रतेचा कळसच. अविकारी शब्द. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. या शब्दप्रकारांना अविकारी म्हणतात, कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम न होता त्या शब्दप्रकारातील शब्दांच्या रूपांमध्ये काही बदल होत नाही. पहिल्यांदा क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार. 1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया केव्हा घडली हे या ठिकाणी समजते. उदाहरण: आधी, 'सध्या', 'हल्ली', 'सदा'. 2.
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया कोठे घडली हे समजते. उदाहरणार्थ सर्वत्र, इथे, जिथे, जिकडे. 3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया कशी घडली हे समजते. उदाहरणार्थ पटकन, जलद, आपोआप. 4. परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया किती वेळा घडली हे समजते. उदाहरणार्थ किंचित, काहीसा, दोनदा. प्रश्न आहे, खालील दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा. तिथे स्थलवाचक क्रियाविशेषण. दररोज कालवाचक क्रियाविशेषण. क्षणोक्षणी कालवाचक क्रियाविशेषण. सावकाश रीतिवाचक क्रियाविशेषण. तिकडे स्थलवाचक क्रियाविशेषण. अतिशय परिमाणवाचक क्रियाविशेषण. पूर्ण परिमाणवाचक क्रियाविशेषण. परवा कालवाचक क्रियाविशेषण. जरा परिमाणवाचक क्रियाविशेषण. मुळीच परिमाणवाचक क्रियाविशेषण. कसे रीतिवाचक क्रियाविशेषण. वर स्थलवाचक क्रियाविशेषण. थोडा परिमाणवाचक क्रियाविशेषण. सतत कालवाचक क्रियाविशेषण. झटकन रीतिवाचक क्रियाविशेषण.